एखादी गोष्ट माहीत नसताना आपण जर ती केली ना, तर त्याचा खूप मोठा पश्चाताप होतो आणि तेच आज काय आमच्यासोबत झालं ते काय पुढे तुम्हाला सांगतेच. पण आज सकाळीच ना, आम्ही वॅक्सिन द्यायला चाललो होतो माझ्या बाळाला. तर त्याचा 1.5 महिन्याचा डोस होता आणि तोच द्यायला आम्ही निघालेलो. हॉस्पिटलला पोहोचलो, तिथे बराच वेळ वेट केला आणि तिकडे गेल्याच्यानंतर आम्हाला समजलं, की आता याला वॅक्सिन देता येत नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही ते दिलं नाही. सो ते पुढच्या महिन्यात आम्हाला द्यावं लागणार. तर म्हटलं चला ठीक आहे. पण आमचा इथे भरपूर वेळ गेला आणि एवढा वेळ आम्ही घालवून काहीच मिळालं नाही आम्हाला. पण मला असंही वाटत होतं, की माझ्या पिल्लूला खूप त्रास होईल आणि तिथल्या बाळाला रडताना बघून मला खरंच खूप वाईट वाटत होतं. म्हटलं आता मला पण हे सगळं सहन करायला लागेल. पण आम्ही त्यातून वाचलो थोडक्यात आणि थोड्या दिवसांनी हे आम्हाला परत होणार आहे. त्यानंतर ना माझे आजी-आजोबा आले होते माझ्या पिल्लूला बघायला आणि आम्हाला भेटायला दोघांनाही. सो ते आले. त्याच्यानंतर त्यांनी त्याला घेतलं, त्याच्यासोबत बराच टाईम स्पेंड केला आणि त्यांनी ना येताना खरं तर मुगाच्या शेंगा आणल्या होत्या, ज्या की माझ्या खूप जास्त फेवरेट आहे. पण त्या मला काही खाता येणार नाही आहे, त्यामुळे मी फक्त असं बघून मन भरवत होते आणि मी 4-5 शेंगा खाल्ल्या. 4-5 शेंगाने खरं तर काही होत नाही. ते साईडला ठेवून दिलं आणि थोडा वेळ पिल्लूसोबत मी वेळ घालवला. आणि आता तुमच्यासोबत शेअर करते, की मी मघाशी तसं का बोलले, की कुठली गोष्ट माहीत नसताना आपण करू नये, त्याचा पश्चाताप होतो. कारण झालं असं, आज आमच्या गावात सकाळी भंडारा होता आणि तिथे ना अशा वेगळ्या टाईपच्या बट्ट्या बनवल्या होत्या. तर भैय्याने त्या खाल्ल्या आणि तो बोलला, "ह्या बट्ट्या छान लागतात. आपण घरी आज तशाच ट्राय करूयात." तर त्याने त्या म्हणजे बनवायला सांगितलं, पण त्या काही व्यवस्थित झाल्या नाही. तर असा काही आमचा प्लॅन फसला. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.